श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। चला तर मंडळी, आज आपण करणार आहे घरच्या घरी शिल्लक असणाऱ्या सामानातून रव्याचे मेंदूवडे। तर चला मग बघूया त्यासाठी काय करायचे आहे। मी घेतलाय 3 वाटी रवा आणि आपल्याला मिरची, लसूण आणि थोडे जिरे याची पेस्ट करून घ्यायची आहे। पण रव्यात काय आहे का ते बघायचे। मग कढईत 2 चमचे तेल घालायचे। ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला 3 वाटी ताक घालायचे आहे। त्यानंतर आपण केलेली त्यात पेस्ट घालायची आहे आणि मग त्यात रवा घालायचा आणि त्याला एकसारखे हलवत राहायचे, म्हणजे त्यात गुठळ्या होणार नाहीत। जेवढे ताक आणि रवा यांचे प्रमाण आहे तेवढेच पाणी घालायचे आणि मऊ शिजेपर्यंत हलवत राहायचे। नंतर चवीपुरतं थोडे मीठ घालायचे। मंडळी, हे सांगण्याचा उद्देश की बाहेर खाण्यापेक्षा घरी केलेलं कधीही चांगलं। बाहेरचं खाणं कधीतरी ठीक आहे। मग नंतर त्यावर थोडीशी स्वादानुसार बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आणि परत हलवून घ्यायचं। माझी तर आत्ताच या वासाने भूक चळवळली आहे। मग तुम्हाला याचे गोळे करता येतील एवढे मिश्रण घट्ट झाले की ते ताटात काढून घ्यायचे आणि गार झाल्यावर त्याचे असे गोळे करायला घ्यायचे। हाताला मिश्रण चिटकायला नको म्हणून तेल लावायचे आणि हे बघा असे गोळे तयार करून घ्यायचे। तर चला मग गोळ्यांना तळून घ्यायचे। मग एक एक करून यांना कढईत बसतील एवढे छान पोहायला सोडायचे आणि यांना छान असा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आणि तळलेले वडे असे छान ताटात काढून घ्यायचे व चटणी सोबत किंवा स्वाद सोबत खाल्ले तरी छान लागतात। आमच्या यांना टेस्ट करायला लावली आणि त्यांनी टेस्ट करून मला छान झाले आहे हे तर म्हटलंच आणि सोबत माझी माया सुद्धा केली, असंच चांगलं चांगलं करून घालावं म्हणून। तर मंडळी, तुम्ही पण करून बघा ही रेसिपी, तुमच्याही घरी सगळ्यांना नक्की आवडेल। आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। श्री स्वामी समर्थ।